नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. ब्रशिंग युनिट उपकरण हे फेशियल उपचारांमध्ये वापरले जाणारे लोकप्रिय साधन आहे. यात फिरणारे ब्रश हेड आहे जे त्वचेला हळू वापरणे, एक्सफोलिएट करण्यास, रक्तभिसरण सुधारण्यास आणि क्लायंटसाठी एक आनंददायी मसाज तयार करण्यास मदत करते. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही या गोष्टी करू शकाल: ब्रशिंग युनिट उपकरणाची कार्ये आणि भागांचे वर्णन करणे, ब्रशिंग युनिट उपकरणाचे फायदे सांगणे आणि ब्रशिंग युनिट चेहऱ्यावरील उपचारांचे प्रात्यक्षिक देणे. ब्रशिंग युनिट डिव्हाइस आणि त्याचे भाग. ब्रशिंग युनिट हे एक प्रकारचे स्किन केअर उपकरण आहे जे रक्ताभिसरण उत्तेजित करताना त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी, बाह्य त्वचा स्वच्छ, एक्सफोलिएट आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी रोटेटिंग ब्रिसल्सचा वापर करते. या डिव्हाइसचे भाग आहेत हँडल, ब्रश हेड, रोटेशन मेकॅनिझम आणि पॉवर बटन आणि स्पीड सेटिंग्स. चला आता प्रत्येक भाग तपशीलवार पाहू. हँडल. ब्रशचे हँडल आरामदायक पकड प्रदान करते. पॉवर सोर्स आणि कंट्रोल्स याच्या आत असतात. ब्रश हेड. ब्रश हेड हा उपकरणाचा वेगळा करता येण्याजोगा भाग आहे ज्यामध्ये फिरणारे ब्रिसल्स असतात. रोटेशन मेकॅनिझम. या यंत्रणाने ब्रिसल्सचे रोटेशन होते आणि त्यांना वर्तुळाकार गतीने फिरता येते. पॉवर बटन आणि स्पीड सेटिंग्स. डिव्हाइसमध्ये सामान्यतः ते चालू आणि बंद करण्यासाठी पॉवर बटन असते आणि त्यात एकाधिक स्पीड सेटिंग्स देखील समाविष्ट असू शकतात. ब्रशिंग युनिट डिव्हाइसचे फायदे. ब्रशिंग युनिट उपकरण त्वचेला अनेक फायदे देऊ शकते. या फायद्यांवर आपण एक नजर टाकूया. एक्सफोलिएशन. ब्रशिंग युनिट डिव्हाइस त्वचेच्या मृत पेशी काढून टाकून आणि सेल टर्नओव्हरला प्रोत्साहन देऊन सौम्य एक्सफोलिएशन प्रदान करते. हे त्वचेचे पोत सुधारण्यास, मंदपणा कमी करण्यास आणि स्किन केअर उत्पादनांचे ॲब्झॉर्प्शन किंवा शोषण वाढविण्यात मदत करू शकते. डीप क्लेन्झिंग. ब्रशिंग युनिट उपकरणाचे फिरणारे ब्रिसल्स छिद्रांमधून घाण, तेल आणि राडारोडा काढून प्रभावीपणे त्वचा स्वच्छ करू शकतात. रक्ताभिसरण आणि लिम्फेटिक ड्रेनेज. रोटरी ब्रशची मसाज क्रिया रक्ताभिसरण आणि लिम्फेटिक प्रवाह उत्तेजित करू शकते, ज्यामुळे सूज कमी होण्यास, त्वचेचा टोन सुधारण्यास आणि निरोगी रंग वाढण्यास मदत होऊ शकते. त्वचा कायाकल्प. ब्रशिंग युनिटद्वारे प्रदान केलेले एक्सफोलिएशन आणि उत्तेजन सेल टर्नओव्हरला प्रोत्साहन देऊ शकते, ज्यामुळे कालांतराने ताजी, उजळ दिसणारी त्वचा होते. ते बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करू शकतात. स्किन केअर उत्पादनांचे वर्धित ॲब्झॉर्प्शन किंवा शोषण. स्किन केअर उत्पादने लागू करण्यापूर्वी ब्रशिंग युनिट फेशियल डिव्हाइस वापरल्याने त्वचेच्या मृत पेशी आणि अतिरिक्त तेल यांसारखे अडथळे दूर करून त्वचा तयार होण्यास मदत होते. हे मॉइश्चरायझर्स आणि इतर उत्पादनांचे चांगले ॲब्झॉर्प्शन म्हणजेच शोषण सुलभ करू शकते, ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतात. विश्रांती आणि तणावमुक्ती. ब्रशिंग युनिटची मसाज करण्याची संवेदना टेन्शन आणि स्ट्रेस दूर करण्यास मदत करते आणि निरोगीपणाची भावना वाढवते. जर क्लायंटला या गोष्टी असतील तर फेशियल करताना ब्रशिंग युनिट डिव्हाइस वापरू नये. मुरुमांची प्रवण त्वचा ज्यामध्ये पस्ट्युल्स किंवा पॅप्युल्स असतील आणि दृश्यमान कॅपिलरीज असलेली त्वचा. ब्रशिंग युनिट वापरून फेशियल करण्यापूर्वी क्लायंटची तयारी. क्लायंटच्या स्किन केअर चिंता आणि उद्दिष्टे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी सल्लामसलत करून सुरुवात करा. ब्रशिंग युनिट फेशियल उपचारांवर चर्चा करा. त्याचे फायदे आणि ते त्यांच्या विशिष्ट गरजा कशा पूर्ण करू शकतात हे स्पष्ट करा.
क्लायंटला असलेल्या कोणत्याही विरोधाभासांचे आणि ॲलर्जीची सुद्धा नोंद करा, ज्यामुळे हा उपचार केला जाऊ शकत नाही. ब्रशिंग युनिट उपकरण डिसइन्फेक्टंट वाईप वापरून स्वच्छ करा. तुम्ही तुमच्या क्लायंटवर ब्रशिंग युनिट उपचार करण्यापूर्वी तुमचे हात साबणाने आणि पाण्याने धुवा. उपचारादरम्यान व्यत्यय येऊ नये आणि डिव्हाइसमध्ये अडकण्याचा धोका टाळण्यासाठी कानातली, नेकलेस आणि ब्रेसलेटसह सर्व दागिने काढण्यास क्लायंटला सांगा. क्लायंटने परिधान करण्यासाठी सलून गाऊन प्रदान करा. क्लायंटला फेशियल बेडवर आरामात झोपायला लावा. त्यानंतर क्लायंटच्या हेअरलाईनभोवती हेडबँड लावा. यानंतर आपण प्रक्रिया सुरू करू शकता. ब्रशिंग युनिट वापरून फेशियल करण्याच्या विविध पायऱ्या. आता क्लायंटवर ब्रशिंग युनिट उपचार कसे केले जातात ते पाहूया. या प्रक्रियेमध्ये 5 मूलभूत चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पहिली पायरी, त्वचा स्वच्छ करा. दुसरी पायरी, ब्रश निवडा आणि डिव्हाइस चालू करा. तिसरी पायरी, ब्रश त्वचेवर ठेवा. चौथी पायरी, चेहरा स्वच्छ धुवा. 5वी पायरी, त्वचेला मॉइश्चराईज करा. आता प्रत्येक चरण आपण तपशीलवार पाहूया. कॉटन पॅड वापरून क्लिन्झिंग मिल्कसह क्लायंटच्या चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकून सुरुवात करा. नंतर कोमट पाण्याने भरलेल्या भांड्यात फेशियल स्पंज बुडवून क्लायंटचा चेहरा स्वच्छ धुवा. क्लिन्झर सर्वत्र पसरवून आपल्या बोटांच्या टोकांनी क्लायंटच्या चेहऱ्यावर हळूवारपणे क्लिन्झर लावा. दुसरी पायरी, ब्रश निवडा आणि डिव्हाइस चालू करा. योग्य ब्रश अटॅचमेंट निवडण्यापूर्वी क्लायंटच्या त्वचेचा प्रकार आणि गरजा विचारात घ्या. क्लायंटच्या त्वचेच्या प्रकाराला आणि इच्छित परिणामाला अनुकूल असलेले ब्रश अटॅचमेंट निवडा. फेशियल ब्रशिंग युनिट उपकरण चार्ज झाले आहे का आणि पुरेशी बॅटरी पॉवर आहे का ते तपासा. जर ते कॉर्ड असलेले डिव्हाइस असेल तर ते ऊर्जा स्रोतामध्ये योग्यरित्या प्लग केलेले असल्याची खात्री करा. तुमच्या ब्रशमध्ये एकाधिक स्पीड सेटिंग्ज असल्यास क्लायंटच्या त्वचेचा प्रकार आणि सेन्सिटिव्हिटी पातळीला अनुरूप एक निवडा. ब्रश हेडचे रोटेशन सुरू करण्यासाठी पॉवर बटन दाबा. क्लायंटच्या चेहऱ्यावर फेशियल ब्रशिंग युनिट डिव्हाइस वापरण्यापूर्वी ब्रशचे डोके तुमच्या हाताच्या मागील बाजूस किंवा टिश्यूवर चालवून त्याचे कार्य थोडक्यात दाखवा. हे क्लायंटला संवेदना समजून घेण्यास आणि डिव्हाइसशी परिचित होण्यास अनुमती देते. सेन्सिटिव्ह किंवा नाजूक त्वचेसाठी कमी गतीची शिफारस केली जाते, तर उच्च गती अधिक जोमदार साफसफाई किंवा एक्सफोलिएशन प्रदान करते. येथे एक उत्तम सल्ला आहे: ब्रश पाण्यात भिजवा. यामुळे ब्रश तुमच्या त्वचेवर अधिक सहजतेने जातो. ब्रशचे डोके त्वचेवर हळूवारपणे आणि थोड्या अँगलमध्ये ठेवा. सामान्यतः त्वचेशी चांगल्या संपर्कासाठी 45 डिग्री अँगलची शिफारस केली जाते. क्लायंटच्या चेहऱ्यावर लहान गोलाकार हालचालींमध्ये ब्रश हलवा. कपाळापासून सुरुवात करा. नंतर गाल, नाक आणि हनुवटीकडे जा. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ब्रशचे ब्रिसल्स त्वचेशी संपर्क साधतात याची खात्री करा. हलका दाब द्या आणि ब्रिसल्सना काम करू द्या. त्वचेची कोणतीही अस्वस्थता किंवा चिडचिड टाळण्यासाठी ब्रश नेहमी हलवत ठेवण्याची खात्री करा. खबरदारी: डोळ्याचा भाग आणि कट, जखमा किंवा चिडचिड असलेले कोणतेही क्षेत्र टाळा. टी-झोन सारख्या समस्या असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करा, जिथे त्वचेला रक्तसंचय आणि ब्रेकआउट होण्याची अधिक शक्यता असते. प्रत्येक वापरानंतर ब्रशचे डोके स्वच्छ करा. हळूवारपणे जास्तीचे पाणी पिळून घ्या आणि हवेत कोरडे होऊ द्या. उत्पादन वापरून झाल्यावर चेहऱ्यावरील क्लिन्झर उत्पादनाचे अवशेष काढून टाकण्यासाठी कोमट पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवून फेशियल स्पंजने चेहरा स्वच्छ केला जातो. क्लायंटच्या चेहऱ्यावर कॉटन पॅडसह
फेशियल लोशन लावा. त्यानंतर टिश्यू टॉवेल वापरून चेहरा कोरडा करा. मॉइश्चरायझर फेस क्रीमने त्वचेला मॉइश्चराईज करा. हे आपल्याला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो ब्रशिंग युनिट उपकरणाची कार्ये आणि भाग, ब्रशिंग युनिट उपकरणांचे फायदे आणि ब्रशिंग युनिट फेशियल ट्रीटमेंटची प्रक्रिया. पाहिल्याबद्दल आभारी आहे. भेटू पुढच्या सत्रात.